पण आत्ता भारताचं सरासरी आयुष्यमान जे आहे ते 70-71 वर्षाचं आहे. त्यातल्या वरच्या 1% आहेत ना, त्यांचं सरासरी आयुष्यमान 90 वर्ष प्लस आहे. पण खालचे 50% आहेत ना, की ज्यांना रोज लढायच लागलेलं आहे, 15 तास काम करायला लागलंय, ते खरं सांगून 58 वर्ष पण जगत नाही आहेत. सरासरी सारखीच येते. जसं भारताचं दरडोई उत्पन्न तुम्हाला माहिती आता किती आहे? 1 लाखच्या आसपास काहीतरी आहे. 1,70,000 क्रॉस झालाय. 70,000. 1,70,000. त्याचा अर्थ काय तुम्हाला माहिती का? झोपडपट्टीतलं आत्ता 1 दिवसाचं मूल जे आहे, जन्माला आलेलं 1 दिवसाचं, त्याचं उत्पन्न वर्षाचं 1,70,000 आहे का असं? त्या वरच्या 10%च्याकडे एवढं प्रचंड आहे, त्याच्यामुळे हे खालच्यांची सरासरी तितकी आलेली आहे. आज हे रिक्षावाले, हे पानटपरीवाले, हे रस्त्यावर जे कष्ट करतायत, ही लोक 58 वर्ष सुद्धा पूर्ण करू नाही शकत आहेत. किडन्या गेलेल्या आहेत, कॅन्सर झालेली आहेत, कारण ते कष्टातनं त्यांना काय मिळालंच नाही आहे, त्यांनी फक्त दिलंय. आत्ता तुम्ही जे उदाहरणं सांगितली ते त्या क्लासची आहेत की ज्यांना ती सक्षम झाली आर्थिकदृष्ट्या, म्हणून त्यांचं आयुष्यमान वाढलं. पण सरासरी आयुष्यमान भारताचं 70-71 वर्षाचं आहे. इकडे 90 वर्ष जगतात, तेव्हा इकडे 58 वर्ष जगतायत काही लोक. तर आपली आता ह्याच्या पुढचं म्हणजे की मी तुम्हाला पुढचं नंबर 2चा पॉईंट, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही इन्शुअर केलं पाहिजे, अश्युअर केलं पाहिजे. नॉट इन्शुअर. इन्शुरन्स म्हणजे मार्केटने देणं, अश्युरन्स म्हणजे सरकारने देणं हक्काचं. आजच्या प्राइस इंडेक्स प्रमाणे 10,000 रुपये त्याला सन्मानाने जगायसाठी मिळाले पाहिजेत प्रत्येक व्यक्तीला. 60 वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्री पुरुषाला की ज्याचं उत्पन्न महिना 10,000 पेक्षा कमी आहे, ज्याचं उत्पन्न महिना 10,000 पेक्षा कमी आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला महिन्याला कमीत कमी 10,000 रुपये मिळाले पाहिजेत. ज्यांचं 10,000 पेक्षा ऑलरेडी जास्त आहे त्यांच्यासाठी हे नाही आहे. आणि हे 10,000 रुपये महागाई भत्त्याला जोडले पाहिजे, DA ला. म्हणजे जशी महागाई वाढेल, आता समजा मला आता 10,000 मिळतात, ह्या पिढीला जेव्हा ही रिटायरमेंट त्याला 25,000 मिळतील, कारण महागाई भत्ता वाढेल. आणि महागाईचा इम्पॅक्ट सगळ्यात जास्त गरिबावर बसतो. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि कॉस्ट ऑफ लिव्हिंग हे 2 वेगळे प्रकार आहेत. माझा जीवन स्तर उंचावणं आणि आहे ह्या स्तर टिकवण्यासाठी जास्त पैसे द्यायला लागणं, ह्याला महागाई म्हणतात. आणि जीवस्तर उंचावणं म्हणजे माझं जीवनमान उंचावलं, ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग झालं. दुर्दैवाने काय व्हायला लागलं आहे, भारतामध्ये काही लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अमेरिका, युरोपच्या स्टँडर्डवर गेलं आहे. पण बहुतांश लोक त्याचा फटका जीवनाच्या रोजच्या उपजीविकेवर व्हायला लागला आहे. हे महागाईचं जे कारण आहे ना, ते एकाच गोष्टीने आता न्यूट्रलाइज करता येईल. पुअरेस्ट ऑफ द पुअर कोण आहे? की ज्यांची शारीरिक क्षमता पण संपली आहे कष्ट करण्याची, ते 60 वर्षाचे पुढची लोक. त्यांना जर तुम्ही सन्मान धन म्हणजे पेन्शन टाईप म्हणा. आज तुम्ही मला सांगा की सरकारी नोकऱ्या आहेत किती सगळ्या मिळून? 2-2.25 कोटी सगळ्या मिळून नोकऱ्या आहेत 140 कोटीत. बाकी सगळं अनऑर्गनाइज क्लास आहे, कोणालाही पेन्शन नाही. रिक्षावाले, ट्रकवाले, भाजीवाले, पानटपरीवाले हे समाजाला काहीतरी देताच आहेत ना. रिक्षा तर मी घरात चालवत नाही आहे, कुठल्या तरी पेशंटला डॉक्टरपर्यंत घेऊनच जातोय ना, समाजाचंच काम करतोय ना. मग सरकारी नोकऱ्यांना जेव्हा तुम्ही 1-1 लाख रुपयेपर्यंत पेन्शन होती आहे, तेव्हा यांना कुठलीच भविष्याची शाश्वती नसावी का? ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांनी नोकरी केलेली आहे, ज्यांनी मेहनत केलेली आहे, म्हणजे त्यांनी कर रूपाने सरकारला जो पैसा दिला आहे तो अशा लोकांना द्यायचा की ज्यांनी धार्मिक कारणामुळे मदरशामध्ये शिक्षण घेतलं, ज्यांची शिक्षणाबद्दल फारशी आस्था नाही आहे, ज्यांनी कुटुंब नियोजन केलं नाही. तर याच्यामुळे एक जो किओस निर्माण होऊ शकतो, किंवा जे लोक टॅक्स पेअर आहेत त्यांच्या मनामध्ये एक अशी भावना निर्माण होऊ शकते की आम्ही टॅक्स याच्या आधी देतो का. यालाच परमार्थ म्हणायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो, आत्ता तुम्ही जे मला उदाहरण सांगितलं म्हणजे मुस्लिम कम्युनिटीबद्दल की त्यांचं मदरशातले शिक्षण नाही म्हणून ते स्किल सेट नाहीत म्हणून मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये जागा मिळत नाही आहे, ह्याच्यावरचं उपाययोजना काय आहे? कॅन्सर माझी जर पेशी माझ्या शरीरातच असली तर मला शरीरालाच उत्तर द्यायला लागेल ना. मुस्लिम तर भारतीयच आहेत ना, आपण पाकिस्तानी मुस्लिमबद्दल बोलतच नाही आहे. म्हणजे ती पेशी माझ्या शरीराची आहे ना, ती जर वाढत गेली तर दुसऱ्या पेशीला मारणार की नाही? मग त्या कॅन्सरवर उत्तर देणं का तिला दोष देणं, काय करायला? मी चांगल्या पेशीबद्दल पण बोलतोय. दुसऱ्या ज्या चांगल्या पेशी आहेत असं तुम्ही म्हणता की ज्यांनी कर द्यायचा आहे, ह्या जर कॅन्सरच्या पेशी वाढल्या तर त्या चांगल्या पेशी सहित ती बॉडी पूर्ण मरेल, म्हणजे तेव्हा चांगल्या पेशी पण जगू शकतील का? आता दुसरी गोष्ट, ह्या प्रस्तावाबद्दल मी तुम्हाला सांगतो की याचं उत्तर कसं होत आहे.
जेव्हा प्रत्येक आजी आजोबाच्याकडे 10,000 रुपये यायला लागतील, जे दारिद्र्यरेषेच्या खाली आहेत, म्हणजे ज्यांना आता 10,000 रुपयापेक्षा कमी मिळतं त्यांना, तेव्हा काय घडेल? आता माझ्या ह्या वयात मला आता कुठल्याही गुड्समध्ये जास्त इंटरेस्ट नाही. मला आता काय ॲपलचा फोन घ्यायचा नाही, कारण मी काय आयुष्यात कधी वापरलेलं नाही. 10,000 रुपयापेक्षा माझं उत्पन्न कमी आहे. मला काय होंडा गाडी घ्यायची नाही आहे. आता माझा नक्की खर्च काय आहे? अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य हे माझे पहिले खर्च आहेत. बरं, आता मला खाताय किती येत नाही, कारण माझी क्षमता संपली आहे. डायबिटीस, ब्लड प्रेशर, मी किती खाणार आहे? आता माझा जो उरलेला पैसा आहे, ह्या 2 गोष्टीवरचा, वस्त्र आणि निवाऱ्यावरचा खर्च किती असणार आहे? उरलेला पैसा नक्की कुठे जाणार आहे? एक तर आरोग्यावर, नाहीतर त्याच्यानंतरचं कुठलं कारण आहे? त्याच्यानंतर एकच आहे की माझ्या नातवंडाचं शिक्षण. आत्ता समाजाच्या रचनेमध्ये अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण असाच आत्ताचा तो हे आलेला आहे. आजी आजोबाचा पैसा जाईल कुठे असं तुम्हाला वाटतं? सांगा मला. त्यांच्या स्वतःवरचा अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्याचा खर्च संपल्यावर मग तो नातवंडावर जाईल. आणि मग मदरशामध्ये आत्ता जे शिकलेली जात आहेत, कमी ह्याच्यामधलं शिक्षण त्यांना मिळतं आहे, ते प्रायमरी शिक्षण अत्यंत सुधारायला सुरुवात होईल, फाउंडेशनचा. आणि हा तरुणांवरच्या ह्याच्यावर त्याचा परिणाम नाही होणार. हा यांना हक्काचा पैसा येणार आहे. हा वेस्टर्न जो कन्सेप्ट आहे ना, की डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे फक्त उत्पादन करणारी शक्ती. कुठलंही उत्पादन तेव्हा ते ह्याचं महत्त्वाचं असतं जेव्हा त्याला खर्च असतो. जर कन्झम्पशन नसेल तर तुम्ही प्रोडक्शन कोणासाठी कराल? 60च्या पुढे जेव्हा आपण खर्चाची क्षमता देऊ तेव्हा हा पैसा फिरायला लागेल आणि तरुणांना हजारो रोजगार तयार होतील. आता मी तुम्हाला दुसरं सांगतो, कुटुंब व्यवस्था कशा पक्क्या होतील. मी नेहमी एका सगळ्या ठिकाणी उदाहरण देतोय. म्हाताऱ्या गायला तोपर्यंत चारा प्रेमाने घालतात जोपर्यंत दूध देते. जेव्हा दूध कमी व्हायला लागतं तेव्हा हळूहळू चारा पण कमी होतो. आणि ज्या दिवशी दूध संपतं ना त्या दिवशी ते गायला मोकळं सोडतात. आता खेड्यापाड्यात म्हातारे अशी फिरायला लागलेत कारण त्यांच्याकडनं काहीच नाही. पण तुम्ही मला एक सांगा, जर म्हातारीला जर मरेपर्यंत पेन्शन मिळणार असेल तर सुनबाई मलाईचं दूध चहा देईल की नाही? देईल की नाही? कुटुंब पक्के होतील की नाही? परिवार व्यवस्था पक्के होईल की नाही? आज तरुण मुलांचे इतके मोठे प्रश्न आहेत. मुलांचे लग्न होत नाही आहेत, मुलामुलींचे लग्न घडत नाही आहेत समाजात. त्याचं कारण अश्युरन्स कोणालाच नाही काय होईल. सासू सासरे असेल तर मुलगी नको, तिला कष्ट करायला लागते. इथे उलटं होईल, सासू सासरीची पेन्शन आहे, माझी मुलगी सेफ आहे, तिला मरेपर्यंत काळजी नाही. परिवार व्यवस्था पक्क्या होतील, खेड्यापाड्यात पैसा पोचेल. आज खेड्यातनं मुलं शहरात काय यायला लागलेत? कारण इथे पैसा आहे, रोजगार आहे म्हणून. आपण जर पैसा खेड्यात पोचवला तिथे रोजगार वाढायला लागेल. हा प्रस्ताव जेव्हा तुम्ही तयार केलात आणि असं म्हटलं की ज्यांचं उत्पन्न 10,000पेक्षा कमी मासिक उत्पन्न त्यांना महिना 10,000 रुपये द्यायचे 60 नंतर, बरोबर आहे? 60च्या नंतर. हा, तर अशा लोकांचा आकडा या देशामध्ये किती आहे तुमच्या? आपल्याकडे 60 वर्षाच्या पुढे सरासरी 11% लोक आहेत. आता हे 11% म्हणजे जवळपास 14.5-15%, 15 कोटी लोक होतात. त्यातल्या 5 कोटी लोकांची प्रोव्हिजन आहे की त्यांना महिन्याला 10,000पेक्षा जास्त मिळतात. पेन्शन आहेत, सेव्हिंग आहेत. तुमच्या माझ्याची गरजच नाही आहे. आणि 10 कोटी लोकांना महिना 10,000 रुपये द्यायचे तर ते 12 लाख कोटी रुपये होतील. 12 लाख कोटी, बरोबर आहे. आत्ता आपल्या सरकारचं सगळं मिळून जर टॅक्सेशनचं आत्ता जे एक्सपेंडिचर 40 लाख कोटीचं सरकारने दाखवलं आहे. 12 लाख कोटी आता शक्यच नाही आहेत, कारण एवढे दिले तर बाकीच्या ह्याला पैसाच राहणार नाही. पण आपल्या देशाचं जे उत्पन्न आहे आत्ता ते 300 लाख कोटी आहे. 300 ट्रिलियन रुपीज, 300 लाख कोटी. त्याच्यामध्ये 12% म्हणजे 12 लाख कोटी म्हणजे 4% अमाऊंट आहे. माझं घरातला मी कर्ता पुरुष आहे, माझा पगार आहे 40 रुपये. माझ्या घराचं उत्पन्न, माझ्या ह्या भावाचं त्या भावाचं सगळ्याचं मिळून आमचं घराचं उत्पन्न आहे 300 रुपये. आणि माझ्या आईवडिलांवरचा खर्च जो आहे तो 12 रुपये. आत्ता मी घरातला कर्ता पुरुष आहे, माझ्या 40 रुपयांनी मी 12 रुपये देऊन घरच चालू शकत नाही. पण घराचं उत्पन्न 300 रुपये आहे ना, त्यात मी आईवडिलांना 12 रुपये दिले तर ते सहज शक्य आहे. आणि मी पण उद्या त्या भूमिकेत जाणार आहे, माझी मुलं पण त्या. आत्ता ही जी सगळी तरुण पिढी आहे जी रस्त्यावर काम करते, सन्मानाची संध्याकाळ प्रत्येकाला, अश्युअर्ड, इन्शुअर्ड नाही, मी इन्शुअर केलाय किंवा नाही केला काय नाही, प्रत्येकाला 100% पेन्शन मिळणार. संरक्षणाचा खर्च किती महत्वाचा असतो तुम्हाला माहिती आहे, कारण देश सुरक्षित आहे तर बाकी संपन्नता सुरक्षित आहे, तुमचं अर्थकारण सुरक्षित आहे.
अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण संरक्षणासाठी पण पुरेपूर आपण खर्च करत नाहीये, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणताय की 12 लाख कोटी ज्येष्ठांना द्यायचे आणि त्यांना दरमहा 10,000, आणि याच्यामुळे एक जे मोफत कल्चर आहे या देशाच्या राजकारणामध्ये निर्माण झालं. टॅक्स 60 वर्ष दिलाय कन्झम्पशन. दुर्दैवाने आहे ते माणसं जी मोफत शब्द वापरतात तो इतका घातक आहे. आता मी तुम्हाला पुढचा याचं देतो उत्तर, कारण तुम्ही डिफेन्सचं मांडणी केली आहे म्हणून मी तुम्हाला त्याचे दुसऱ्या याच्यातला पूर्ण अँगलनी देतो. मोदींनी जेव्हा 15 ऑगस्टला एकदा सांगितलं की आम्ही 100 लाख कोटी येत्या 4 वर्षामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये खर्च करणार आहोत, 100 लाख कोटी, आणि ते केले. हे रस्ते, बुलेट ट्रेन त्याच किमतीत केले ना. तुम्ही आत्ता जे मला संरक्षणासाठी पैसे नाही म्हणालात, आणि मग हे 100 लाख कोटी आणले कसे? 4 वर्षात केले ते. म्हणजे किती? म्हणजे वर्षाला 25 लाख कोटी. मग काय झालं? आता आम्ही 12 लाख कोटी बोलतोय. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरला जर आपण एवढी देऊ शकतो, तर सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर जिथे माणूस त्याचा उपभोग घेणारा त्याला बाहेर ठेवून कसं चालेल? की जिथे पहिल्यांदा एक नवी जात सरकार तयार करणार आहे, नवा धर्म सरकार तयार करणार आहे, सगळ्या जाती धर्माला समावून घेणारा एकच, की जिथे फक्त हक्क असेल, कर्तव्य नाही. तुम्ही 60 वर्ष कर्तव्य केलंय आणि तुमच्या आयुष्याची संध्याकाळ ही सुवर्णमय करणं एवढीच त्याची कमिटमेंट आहे. तिथे कुणी हिंदू नाही, कुणी मुसलमान नाही. तुम्हाला एक सांगतो, आत्ता कुठल्याही एका राज्याला शक्य नाही आहे 10,000 रुपये देणं, कारण त्याची राज्याची ती क्षमता नाही आहे. पण हे झालं तर देशातले 140 कोटी लोक आधी राष्ट्रीयत्व एका ह्याच्यावर येतील, कारण ते भारताशी जोडले जातील. दिल्ली सरकारच ते देऊ शकणार आहे. दिल्ली सरकार म्हणजे अरविंद गव्हर्नमेंट नव्हे, मोदी गव्हर्नमेंट, केंद्र सरकार. मग तो तमिळ असला तरी तिथे जोडला जाणार आहे, आसामीज असला आणि काश्मीरी असला तर, कारण ती स्वार्थाची भाषा आहे. माझ्या अकाउंटला पैसे येतोय, मला हक्क म्हणून येतोय, माझा देश मला जे काय केलं, माझा सन्मान, शेवटचा दिवसभर तर मला तुम्ही चटणी भाकरीशिवाय काही खायला मिळालंच नाही, मला भिकारीच राहिलो मी. पण शेवटी एक स्वीट डिश दिली तर जेवण तृप्त झालं. वर जाताना हे इमोशनल नाही आहे. राहुल गांधींनी या निवडणुकीच्या दरम्यान एक घोषणा केली आहे की देशातल्या प्रत्येक गरीब महिलेला मी वर्षाला 1 लाख रुपये. तिथेच डिस्क्रिमिनेशन आलं की महिला आणि पुरुष सुद्धा डिस्क्रिमिनेशन. 60 वर्षानंतर आम्ही म्हटलं भेदभावच नाहीये. टीका, कारण त्यांना ते मॉडेलच मांडता येत नाहीये. आणि तुम्हाला हे खरं सांगू ना की यातलं अर्थक्रांतीतलाच काहीतरी भाग त्यांनी उचलला आणि त्याला पॉलिटिकल अँगल द्यायचा प्रयत्न केला आहे. अर्थशास्त्राला असं देता येत नसतं, त्याला त्याच लेवलचं पॉलिटिक्स मांडायला लागेल, मानवतावादी. ते पक्षीय राजकारणात नाही, याचं उत्तर नाही मिळणार. राहुल गांधी जर पक्षीय राजकारणात बाहेर पडून मानवतावादी राजकारण झालं असतं ना, तर जे 60 वर्षाच्या नंतरच्या प्रत्येक व्यक्तीला ज्याचं उत्पन्न 10,000 पेक्षा कमी, त्याला हेच म्हणाले असते. ते आज त्यांनी जे सांगितलं की आम्ही 1 लाख रुपये प्रत्येक कुटुंबामधल्या सिनियर व्यक्तीला देऊ, स्त्रीला. आज कमीत कमी 30 कोटी कुटुंब आहेत भारतामध्ये. त्यातल्या प्रत्येक एका व्यक्तीला 30 कोटी कुटुंबात जायचं तर 30 लाख कोटीचा हिशोब येतो, वर्षाला 1 लाख. हे 12 लाख कोटी ही डिस्क्रिमिनेशन, भेदभाव नाही त्याच्यात. आधीच आपण जाती धर्मात इतके तुटलेले लोक आहोत. पण एकूण या समाज व्यवस्थेमध्ये, राजकारणामध्ये एक जे फुकट कल्चर, तर हे अर्थकारणाला बळ देईल अशा प्रकारचं या सगळ्या घोषणा किंवा हे जे राजकारण आहे ते अर्थकारणाला बळ देणार आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला आणखी विचारायचं तुम्हाला, हे सगळ्या अशा फ्रीबीज वाटल्याने सरकार निवडून येत आहेत की नाही? येत आहेत. म्हणजे त्याची समाजाला त्याची भुरळ पडते किंवा गरज आहे, दोन्हीपैकी एक काही हे एस्टॅब्लिश आहे. फुकट मिळालं तर कोणाला नको नाही, फुकट नाहीये ते. मला तुम्हाला काय सांगू, फुकट ते पौष्टिक नाही. पण आजचं राजकारण शेवटी कशावर चालतं? मतावर चालतं का कशावर चालतं? आज तुम्ही अरविंद केजरीवालला कितीही, आज मला तुम्ही उत्तराचा प्रवास करूया आपण. आजचं राजकारण, आत्ता मोदींनी जे सांगितलं की आम्ही 5 वर्ष तुम्हाला 80 कोटी लोकांना जेवायला घालणार आहेत, ते काय फुकट द्या. ते सुद्धा योग्य असं माझं नाही. योग्य आहे की कोविड काळामध्ये ते योग्य नाही, तसं नाही आहे. आता मी ते का योग्य हे तुम्हाला सांगतो. त्या अर्थकारणाने का योग्य आहे. भारतामध्ये इनपुट सबसिडी शेतीला खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे WTO मध्ये आपल्याला एक्सपोर्टला खूप लिमिटेशन आहेत. आणि अन्नधान्याची इतकी प्रचंड निर्मिती दरवर्षी होतीये. हे जर अन्नधान्य जर नाही कंझ्युम झालं तर पुढचं ठेवायला जागा नाही आहेत गोडाऊन. हे 3 कृषी कानूनमध्ये ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार होतो आपण की जे परत घेतले गेले. हे मी अर्थकारणाचं कारण सांगतो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट की वेदनेवरचं उत्तर आहे म्हणून लोक मतं देत आहेत, त्याला स्टिरॉइड म्हणतात.
वेदनेवरचं उत्तर आहे हे. अरविंद केजरीवाल किंवा हे फ्रीबीज जे आहेत ना, ते वेदनेवरचं उत्तर आहे, ते आजारावरचं उत्तर नाही आहे. स्टिरॉइड हे औषध नाही होऊ शकत. सगळ्या स्कीम काढून टाकायच्या टोटल, आणि फक्त ज्येष्ठांना तो 13-14 लाख कोटीचा उत्पन्न तुम्हाला सांगतो, तो समाजात जेव्हा फिरायला लागेल की ज्याच्या पाठीमागचा मोटिव्ह प्रॉफिट नाही आहे, सरकारने दिलेला आहे सन्मानाचा, नाही तर प्रत्येक ठिकाणी व्यवहार आहे. तुम्ही जे म्हणालात ना तेवढं सोपं आहे असं तुम्हाला वाटतंय का? सगळ्या योजना बंद करायच्या? तसे नाही. म्हणजे ज्येष्ठांच्या, आता जसं अर्ध तिकीट दिलं जातं, मोडक्या बसेस खेड्यामध्ये तुम्हाला सांगतोय, त्या अर्ध्या तिकिटाच्यासाठी ज्या इथल्या सिटी बस स्क्रॅप झालेल्या आहेत, त्या हीटमध्ये, त्या भट्टीमध्ये, तुम्ही फक्त म्हातारी आहेत म्हणून त्यांना तो खेड्यातला माणूस जीव नाही आहे. अर्ध तिकीट, वोल्वोचे पैसे द्या त्याला. रेशनचे खराब झालेले तांदूळ त्याच्या गळ्यात मारताय, त्याच्यातनं त्याच्यापेक्षा 40 रुपये चांगल्या तांदूळाचे पैसे अकाउंटला दिले आहेत. हे झोमॅटोसारखी मुलं घरपोच डिलिव्हरी देतील, क्वालिटी इम्प्रूव्ह होईल, आणि तरुणांना जो रोजगार मिळेल ना प्रचंड मोठ्या प्रमाणात. कसं काय? आता ह्या ज्येष्ठांना जो खेड्यातनं पैसा जाईल, त्यांचा अन्न आणि औषधावरचं खर्च, आणि ह्या 2 भारताच्या खऱ्या ताकद आहेत. आज तुम्हाला मी खेड्यातली परिस्थिती सांगतो. औषधासाठी किंवा उपचारासाठी मोदी सरकारने आयुष्यमान भारत 70 वर्षानंतरच्या भारताच्या हे लोक 58 आणि 60 वर्षाच्या आत मरतायत. 60च्या पुढे प्रत्येकाला ज्यांनी ह्याच्यात आहे. आता ह्याचे 2 मॉडेल आहेत. एक अमेरिकन मॉडेल आहे जे इन्शुरन्सवर बेस आहे, जे मार्केट भांडवलशाही चालवतं, आणि दुसरं आहे इंग्लंडचं मॉडेल, ज्याला NHK नॅशनल हेल्थ स्कीम असं म्हणतात. 100% सरकार खर्च करतं त्याच्यावर. आपलं मत आहे ह्या दोन्हीचा ब्लेंड करा. 60च्या पुढे तुम्ही ब्रिटनचं मॉडेल वापरा. आजची तरुण पिढीला काय करायला लागतंय की एकीकडे स्वतःच्या भविष्याची काळजी, एकीकडे आत्ता आई बापाच्या आजाराची काळजी, आणि एकीकडे तरुण त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी. ह्यातनं 2 काळज्या शून्य होतील. आईबापाच्या औषधं, स्वतःचं भविष्य काळ, कारण ते नॅशनल स्कीमकडे जाणार आहे. 15 कोटी फार मोठी नाही आहे 140 कोटीच्या ह्याच्यात. अर्थक्रांतीचा जो प्रस्ताव होता त्यातल्या 2 मुद्द्यांवर आपण चर्चा केली. उरलेल्या 3 मुद्द्यांबद्दल आम्हाला सांगा. अर्थक्रांतीचा हा जो मूळ प्रस्ताव आहे की ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय संपत्ती, त्यातला पहिला जो मुद्दा होता की प्रत्येक 60 वर्षाच्या पुढचा प्रत्येक नागरिक हा ज्येष्ठ नागरिक, जो आजच्या ह्याच्याप्रमाणे आपला तसाच आहे आंतरराष्ट्रीय संकेताप्रमाणे, तो राष्ट्रीय संपत्ती असेल पहिला. नंबर 2, प्रत्येकाला सन्मानाने जगण्यासाठी पेन्शन नव्हे, सन्मान धन, महिना 10,000 रुपये. ज्यांना तो आज त्याच्यापेक्षा जास्त मिळतोय त्यांच्यासाठी हे नाही. ज्यांना महिन्या 10,000पेक्षा कमी मिळतो त्यांना हा मिळायलाच हवा, आणि तो महागाई भत्त्याला जोडलेला हवा. म्हणजे महागाई जशी वाढेल तसं तो भत्ता वाढेल आणि महागाई न्यूट्रलाइज होईल. नंबर 2. नंबर 3, ज्येष्ठांच्या एकूण क्षमतेप्रमाणे सगळ्या सामाजिक आणि भौतिक रचना व्हायला पाहिजेत. ज्येष्ठांसाठी वेगळे फुटपाथ पाहिजेत चालायला. ज्येष्ठांच्यासाठी वेगळे हॉस्पिटल्स पाहिजेत डेडिकेटेड, की जे फक्त ज्येष्ठांच्यासाठीच असतील, आणि ते इंग्लंडच्या धर्तीवर हवेत की ज्याचा पूर्ण खर्च सरकार उचलेल. ज्येष्ठांच्या आजारपणामध्ये की तिथे काय बाळणपणाचे रोग येणार नाही आहे, तिथे ते त्यांचे जे लोक आजारपण असतील, कॅटरॅक्टचे ऑपरेशन, किडनीचे, अल्झायमर, डिमेन्शिया, हार्ट अटॅक, डेडिकेटेड 100% सरकारच्या अनुदानावर चालणार आहे. जसं इंग्लंडची जी आहे नॅशनल हेल्थ स्कीम त्या धर्तीवर, 60 वर्षाच्या प्रमाणे अमेरिकेच्या धर्तीवर जे इन्शुरन्सवर चालतं. नंबर 1 की ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वेगळ्या बसेस, वेगळ्या ट्रेनच्या बोगीज, म्हणजे त्यांच्या क्षमतेप्रमाणे सगळे जे संरचना आहेत, म्हणजे ज्येष्ठांसाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा पूर्ण डेडिकेटेड असं तुम्ही म्हणताय. कारण ह्या प्रस्ताव म्हणतोय, कारण ह्याच्यात ती राष्ट्रीय संपत्तीला तो दर्जा पण मिळायला हवा. जेव्हा जसं आपण एकदा नदीला राष्ट्रीय नदी म्हणून स्वीकारतो गंगेला, तेव्हा त्याची साफसफाई मेंटेन करणं हे सरकारचंच राहतं. वाघाला जेव्हा आपण राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करतो, तेव्हा एक वाघ जपायला पंतप्रधानाला किती खर्च आला ते तो करायलाच लागतो. त्याच्यामुळे हे कायदे अनुषंगिक आहेत, ते पुढे होत राहतील. 3 मुद्दे की ज्येष्ठांच्यासाठी सगळ्या संरचना वेगळ्या असायला हव्यात, डेडिकेटेड. ज्येष्ठांना बसायला बागा असायला हव्यात, लायब्ररी असायला हव्यात ज्येष्ठांच्यासाठीच्या ज्या आहेत, ह्या संरचना झाल्या. नंबर 4ची फार मोठी हे आहे. आज आपल्या देशामध्ये 14-14.5 लाख रेल्वे कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी एक वेगळं मंत्रिमंडळ आहे कॅबिनेट दर्जाचं.
त्याचं बजेट पण वेगळं बनत होतं आत्तापर्यंत. आत्ता ते केंद्रीय बजेटमध्ये आलं. आपल्या देशात 15-16 लाख संरक्षणाचे कर्मचारी आहेत. त्यांच्यासाठी वेगळं मंत्रालय, कॅबिनेट दर्जाचं वेगळा त्यांच्यासाठी बजेट आहे. आपल्या देशामध्ये आत्ता 14 ते 15 कोटी सिनियर सिटीजन आहेत आणि त्यांच्यासाठी कमिशनरेटसुद्धा नाही आहे. आपलं म्हणणं आहे की आधी ह्यांच्यासाठी मंत्रालय तयार करा, राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची, जे ह्याची पूर्ण मॅनेजमेंट बघेल. आता हे केवढं मोठं आहे मी तुम्हाला सांगतो, ह्याचं किती मोठी गरज आहे. आज भारतामध्ये जे राजकारण चाललंय ते वेगळ्या वेगळ्या वोट बँकेचं, जसं जाती धर्माच्या वोट बँकेवर राजकारण चाललंय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ही भारताची सगळ्यात मोठी वोट बँक आहे, 14.5-15 कोटीची. ह्याच्यात दुसरा कुठलाही भेदभाव नाही, जात नाही, पात नाही, धर्म नाही, लिंग नाही, भाषा नाही. 15 कोटीची वोट बँक. आता मी तुम्हाला थोडंसं स्टॅटिस्टिक्स सांगतो. 2019चा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष ज्यांनी निवडणुका सगळ्यात ह्याच्यात जिंकल्या तो BJP, आपल्याला माहिती आहे. त्या पक्षाला जवळपास 22.5 कोटी 90 लाख मतं पडलेली आहेत जनरल इलेक्शनला. इथे 15 कोटी फक्त एका वोट बँकेचे मत आहेत. आम्ही ज्येष्ठ नागरिकच फक्त ठरवू शकतो की या देशाचा पंतप्रधान कोण ओढायचा, कुठल्या पक्षाने करायचा. आमच्यात कुठलाच भेदभाव नाही. आम्हाला कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही. असं तुम्ही म्हणताय? नाही, आम्ही म्हणतो नाही. 60 वर्षानंतर राष्ट्रीय संपदा. आता मी तुम्हाला याचं उदाहरण देतो. मी का म्हणत नाही, मी त्याला पाठीमागे का देतो. ट्रिपल तलाकचं हे आलं, ह्या सरकारने कायदा आणला आणि तर ट्रिपल तलाक जी प्रचलित होती ती बंद केली. त्यातनं घडलं काय नक्की माहिती आहे का, मुस्लिम तरुणींचे वोट शिफ्ट झाले, ते नंतरच्या इलेक्शनमध्ये दिसले. मागितलं नव्हतं कुणीच, पण तो 3 ते 4% वोट वाढले. तुम्हाला असं म्हणायचं की आम्ही म्हणतोय, पण हे जर घडलंच ज्येष्ठ नागरिकांचं, 10,000 रुपये ही अमाऊंट छोटी नाही आहे. जिथे ह्या अरविंद केजरीवालांचे दिल्ली किंवा अशा फ्रीबीजला लोक जेव्हा मतं देतात आणि हे दुसरं कुठलंही राज्य सरकार देऊ शकणार नाही आहे, तर हे तुम्हाला वाटत नाही हे मतामध्ये बदलेल? न मतामध्ये बदलायचं कारण काय असेल मला सांगा. फ्रीबीजमध्ये जर मतं मिळत आहेत हे आत्ता सुप्रीम कोर्टने पण स्वीकारलं आहे. आणि हे मोदींना सुद्धा लक्षात आलं आहे की आपण जे काही दिलेलं आहे ते भौतिक संरचना दिल्यात, आता सामाजिक द्यायची गरज आहे. भौतिक संरचना हे तरुणांना रोजगार देत आहे, तरुणांना प्रगतीची संधी देत आहे. आणि मोदींनी एक शब्दांमध्ये खूप मोठा बदल केला, तुमच्या लक्षात आला असेल तो. मोदी आता पहिल्यांदा असं बोलत आहेत की 2047 पर्यंत आम्हाला विकसित भारत करायचा आहे, प्रगत भारत म्हणत नाही आहेत. आत्ता जे इन्फ्रास्ट्रक्चर जे तयार केलं आहे ते प्रगतीचे आहे, ते स्पीड वाढवण्यासाठी आहे. डेव्हलप्ड इंडियासाठी ते नाही आहे. डेव्हलप्ड इंडिया हा जेव्हा सामाजिक संरचना बदलाल तेव्हा ते होईल. भौतिक संरचनेने प्रगती होत असते, विकास नाही. फक्त तेवढंच नाही, मी हे पूर्ण मांडणी करतोय की त्यांना वेगळ्या डेडिकेटेड सोयी, सगळा देश इंटिग्रेट झाला एकेका बाजूने, की म्हणजे तो तमिळ असेल, तो केरळ असेल, की मी भारतीय, कारण मला भारतीय सरकार देते, माझं सरकार देऊच शकत नाही, मला मराठी सरकार देऊच शकत नाही. आता मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देतोय, कारण मराठा आरक्षण आता महाराष्ट्रामधला मोठा प्रश्न आहे, तो आता ह्या इलेक्शनला येईलच. आज आपण असाच एक असा एक समज केला की 100% नोकऱ्या फक्त मराठा कम्युनिटीला मिळतील आणि 100% शिक्षणातल्या 100% म्हणजे रिझर्वेशन 100% फक्त मराठा कम्युनिटीला मिळेल, दुसऱ्या कोणालाच नाही, कुठल्याही दुसऱ्या जातीला नाही, धर्माला नाही. तर काय होईल? आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या मिळून नोकऱ्या जवळपास 6 ते 6.5 लाख आहेत राज्य सरकारच्या नोकऱ्या. 100% मराठा कम्युनिटीला दिल्या तर किती टक्के आहेत हे माहिती आहे? 3 ते 3.5 कोटीचा मराठा समाज आहे. 6% म्हणजे 3% लोकांच्या पर्यंत मॅक्सिमम जाणार आहे. ते मॅक्सिमम वरच्या 97%ला म्हणजे 100% दिला तरी राहणार नाहीये. बाकीच्या जाती धर्म तर सोडूनच द्या. बाकीच्या तुम्ही 100% नोकऱ्या, 100% मेडिकलच्या सीट फक्त मराठा कम्युनिटीला, 1.5 लाख मेडिकलच्या सीट्स आहेत. 3 कोटीसाठी 1.5 लाख म्हणजे किती होणार आहेत? 0.5%, 0.7%. आणि त्याही त्यातल्या इलिट लोकांनाच मिळणार की ज्यांची ती क्षमता आहे, दुसऱ्याला ते मिळणारच नाहीयेत. आणि याच्याऐवजी हे जर झाला तर काय उत्तर आहे? 80 ते 90% घरातल्या आधी गरीब आजी आजोबांना, 80% लोकांना हा मिळणार आहे, कारण तो अनऑर्गनाइज आहे. आता मला तुम्ही सांगा की 1.5, 2, 3%ला औषध देऊन पुरणार आहे का 100%ला, का 80%ला देऊन पुरणार आहे? उत्तर काय, पूर्ण उत्तर काय असणार आहे? घराघरामध्ये जर आजी आजोबांना पैसे मिळायला लागले तर हे सगळं अनऑर्गनाइज सेक्टर आहे, असंघटित. त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आमच्या भविष्याची तरतूद नाही आहे.
संघटित क्षेत्रामध्ये काय असतं की तुम्हाला प्रॉव्हिडंट फंडचा बॅकअप आहे किंवा तुम्हाला पेन्शनचा बॅकअप आहे. रिक्षावाल्याला काय बॅकअप आहे? माझ्या आईबापाला पेन्शन मिळाली तर माझं मत कुठे जाईल असं तुमचं मत आहे? मला जर रिलीफ मिळाला आईबापाच्या याच्यातनं जर मिळालं तर माझं मत कुणाला जाईल? मी तुम्हाला आत्ता ही जी पॉप्युलेशन 14 कोटी सांगितली पण ती मतपेटी आहे 18% जास्त. कारण 96 कोटी आत्ता जे मतदार आहेत भारताच्या ह्या इलेक्शनला त्यातले 15 ते 16 कोटी सिनियर सिटीजन आहेत. म्हणजे ते 18 ते 20% होतात. आणि त्यांचा एक मुलगा एक मुलीचं मत की माझ्या आई बापाला पेन्शन मिळाली त्याला हॉस्पिटलची सोय मिळते माझं मत दुसऱ्या कुणाला जाणार? माझ्या पगारावरचं टेन्शन कमी झालंय की नाही? हा थेट फायदा आहे की नाही मला की मला आईबापाचा खर्च नाही आता मला फक्त भावना द्यायची त्यांना आता मला पैसा द्यायचाच नाही आहे. माझं मत कुणाला जाईल? तर ही वोट बँक ही 35 ते 40% होते. ह्याच्या इतकी मोठी वोट बँकच असू शकत नाही. माझ्या आई वडिलांना जर राष्ट्रीय संपत्ती मला उद्या ती मिळणार आहे माझ्या वयाच्या 60 नंतर हा अश्युरन्स सरकारची जी गोष्ट आहे ती अश्युरन्स असते. मार्केटचा असतो तो इन्शुरन्स असतो. म्हणजे ह्या वोट बँकेचं मी तुम्हाला पोटेन्शियल सांगतोय ते काय घडेल हे प्रस्ताव लागू झाल्यानंतर कळेल. पण एका आई वडिलाच्या बरोबर एका मुलाचं मत एका सुनेचं मत एका मुलीचं मत की माझ्या आई वडिलांना मिळालंय मलाही मिळणार आहे तर मी का नाही ह्या सरकारला हे करणार आहे? हे भयानक मोठं पोटेन्शियल आहे. पण पुन्हा तो एक मुद्दा उरतोच की पैसे वाटायचे ते पैसे छापून निर्माण होत नाही. तुम्हाला माहिती आहे म्हणजे जर मला कुणाला तरी काहीतरी द्यायचं आहे तर मला तेवढा रेव्हेन्यू सुद्धा वाढवावा लागेल. 10 लाख किती आपण 12 लाख कोटी म्हणालो 12.5 लाख कोटी म्हणालो. मी तर सांगितलं ना की 300 लाख कोटी आपल्या देशाचं उत्पन्न आहे. म्हणजे हौदामध्ये पाणी प्रचंड आहे. पण मी काय करतोय की एका छोट्या चमच्याने पाणी देतोय आणि मोठा चमचा का नाही घेते? हौदात पाणी आहे ना राष्ट्रीय व्यवस्थेत तेवढा पैसा आहे ना तयार होतोय ना तो 300 लाख कोटी तुम्हीच सांगितलं सरकारच्याच फिगर आहेत ना ह्या. आणि 12 लाख कोटी त्यातनं काढणं ते कसे काढायचे याचं उत्तर आम्ही दिलेलं आहे ऑलरेडी. काय उत्तर आहे ते? आम्ही तर म्हणजे बँक ट्रान्झॅक्शन टॅक्स आम्ही सांगितलं ट्रान्झॅक्शनवर सेस लावा. आता काय होतं टॅक्स लावला की सगळा पैसा एका कॉमन किटीत जातो आणि मग तो भ्रष्टाचाराला जातो कुठे जातो. पण सेस लावला की तो त्याच कारणावर खर्च होतो. एज्युकेशन सेस आहे रोड सेस आहेत. तसा ट्रान्झॅक्शनवर 1000 रुपयावर 2 रुपये जरी सेस लावला 2 रुपये 1000 रुपयावर 2 रुपये 0.2% तरी आजचे 13 लाख कोटी होऊन जातात. आता आणखी एकच जो राहिला मुद्दा की मंत्रालय वेगळं व्हायलाच पाहिजे. ते तर इतकं लॉजिकल आहे. भारत हा जगातला पहिला असा असेल की जगातली सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश आणि जगाची येणारा भविष्यकाळ कारण आयुष्यमान वाढत चाललेला आहे. ज्येष्ठ नागरिकाचं मंत्रालय होणारा निर्माण करणारा भारत हा जगातला पहिला देश असेल की जो तुकोबा राय आपले जगद्गुरू तुकोबांच्या याच्यावर चाललेला असेल की शेवटचा दिवस सुखाचा हो. अमेरिकेने एक मंत्र दिला कॅच देम यंग तरुण पोरांची क्षमता उपभोग क्षमता वापरायची आणि मार्केट वाढवायचं. तो उपभोग आता इतका जास्त झाला आहे तो आउट ऑफ कंट्रोल गेला आहे. म्हणजे तो आता पर्यावरणाला खायला लागला आहे नाते खाल्ले परिवार खाल्ला सगळं कन्झ्युम व्हायला लागलं. कॉन्झर्वेशन आता कसं करायचं हे फक्त सिनियर लोक करू शकतील. पॅशन हा अमेरिकेने दिलेला मंत्र आहे ह्याला अर्थव्यवस्थेला लोकजीवनाला. कंपॅशन हा भारताचा मंत्र आहे. पॅशनला न्यूट्रलाइज कसं असतं आता आमच्या फिजिक्समध्ये आपण म्हणतो न्यूक्लिअर रिॲक्शन जर मोठ्या ह्याच्यात वाढली आणि ती अनकंट्रोल झाली तर तोच न्यूक्लिअर बॉम्ब असतो. ह्या न्यूक्लिअर भट्टीत काय करतात त्याच्यात ग्रॅफाईटचे रॉड टाकतात त्याच्यामुळे ते कंट्रोल तयार होतं आणि इलेक्ट्रिसिटी तयार होते. हा उपभोग असा स्वैर होऊन चालणार नाही. तो आधीच त्यांनी कुटुंब व्यवस्था खाऊन टाकली आहे समाज व्यवस्थेला दळमट लागली आहे आणि पर्यावरण संपायला लागले. आता तर हे क्लायमेट चेंज आपण रोज बघायला लागलो आहेत. आता आपल्याला ह्या सिनियर लोकांचे ग्रॅफाईट्समध्ये रॉड टाकायला लागतील की जे संयम शांती स्वतः जगून त्यांना कुणाला हे नाही करायचं पण ती आधी त्यांच्यात क्षमता आली पाहिजे. हा झाला. आणि हा शेवटचा एक त्याच्यातला आहे की जो आत्ता आम्ही फार एका ठिकाणी फक्त मांडणी केली आहे म्हणजे ती राष्ट्रपती भवनात 60 वर्षापर्यंत जर तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड क्लीन असेल कुठल्याही व्यक्तीचं तर त्याला पासपोर्ट व्हिसा लागू नये. तो ग्लोबल सिटीझन व्हावा. आता तुम्ही म्हणाल की मग ते दुसरे देश कसे स्वीकारतील? आपल्या देशात आपण करू. आमचं एवढंच म्हणणं आहे की समजा मी पाकिस्तानचा नागरिक आहे बांगलादेशचा आहे चायनाचा आहे
माझ्या देशात माझ्यावर एकही गुन्हा नसेल तर भारत काय करेल की व्हिसा ऑन अरायव्हल देईल त्याला, की तुम्ही आमच्या देशात पहिल्यांदा एकाच कारणासाठी देईल की तुम्ही हॉस्पिटल ट्रीटमेंट घेण्यासाठी येणार असाल, कारण आमच्याकडे हॉस्पिटलची इंडस्ट्री खूप मोठी आहे आणि ती भारताचा रेव्हेन्यू सोर्स आहे. तुम्ही जरूर या. व्हिसा ऑन अरायव्हल पेशंट आणि त्याच्याबरोबरच्या एकाच नातेवाईकाला आम्ही ताबडतोब देऊ. व्हिसा ऑन अरायव्हल. तुमच्या देशाशी आम्हाला काही घेणं नाही. तर मला वाटतं तुमच्या प्रस्तावातले सगळे 5 मुद्दे आपण कव्हर केले आतापर्यंत की नाही. आता तुम्ही जो मला मूळ प्रश्न विचारला होता की याची पुढची तयारी काय, तुम्ही कुठे कुठे मांडणी केली आहे. हां, मांडणी केली, बरोबर. तर आमचा बेसिक जो आम्ही एखादा प्रस्ताव ठेवतो तर आमचं प्रॉडक्ट असतं आणि तो समाजाच्या पुढे ठेवायला लागतो. समाजाच्या 100% रिॲक्शन ज्या असतील त्याच्यावरच्या, आता तुम्ही ज्या आम्हाला प्रश्न विचारले त्यातले जे उत्तरं नाही त्याचे परत उत्तरं मांडणी करायला लागते, परत तुम्हाला सांगायला लागतं, त्याच्यावरचे परत रिफाईन करावं लागतं. रिफाईन करत आम्ही हे राष्ट्रपतींच्या समोर प्रेझेंटेशन केलं. आणि तुम्हाला सांगू, राष्ट्रपतींच्या समोर असं सहज प्रेझेंटेशन होत नसतं. त्यांच्या सगळ्या खालचे IAS ऑफिसर्स आणि हे सगळं डोकं लावूनच तिथपत जातं. तुम्ही एखादी गोष्ट जवळ सांगितली की फिल्टर असतात बरेच, त्याच्यामुळे त्याच्यामधला इंटेलेक्च्युअल जो लागायचा तो सगळा लागलेला होता. मग त्या राष्ट्रपतींची त्याच्यानंतर भेट झाली, मग प्रेझेंटेशन झालं, त्यांना ते स्वतःला प्रचंड आवडलं. आधीच्या राष्ट्रपतीने आणि ह्या आत्ताच्या द्रौपदीजी मुर्मू दोघांनी तरी सांगितलं की आम्ही हे PMOकडे फॉरवर्ड करू. हा एक बाजू झाला. दुसरी बाजू, आम्ही काही आमदार खासदारांना पण भेटलो. त्यांच्या दृष्टीने जसं आता मी जनरल VK सिंगांचं नाव घेतोय, ते आपले राज्यमंत्री होते दोन्ही याचे, एक हवाई हे वाहतूक आणि रोड वाहतुकाची, आणि ते 1 वर्ष त्याच्याशी एकदम पहिल्यांदा ते कन्व्हिन्सच नव्हते. त्यांचा हे की एवढा पैसा, आणि तेव्हा त्यांनी जवळपास 1 वर्ष माझा असा इंटरव्ह्यू टाईप होत होता, ह्याचं उत्तर काय, त्याचं उत्तर काय, फिजिबल आहे का. शेवटी ते इतके कन्व्हिन्स झाले की ते स्वतः रामनाथजी कोविंदांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की हे मला आता पूर्ण कन्व्हिन्स हे व्हायला हवं. मी तुम्हाला जनरल VK सिंगाचंच उदाहरण याच्यासाठी देतो आहे, कारण ते आर्मी चीफ असल्यामुळे स्ट्रॅटेजीचे हेड असतात. त्यांना देशाच्या फक्त सीमा नाही, सायबर सिक्युरिटी, इकॉनॉमिक सिक्युरिटी सगळंच त्यांना बघायला लागतं. ते सगळ्या अँगलनी बघत असतात त्यांच्या IAS ऑफिसरमध्ये. आणि जेव्हा ते पूर्ण कन्व्हिन्स झाले, हा दुसरं चॅनल झालं आमचं. तिसरं आम्ही काय केलं होतं की भारताची माजी काय म्हणतात त्याला लीगल सेक्रेटरी आणि मेंबर ऑफ लॉ कमिशन यांना आम्ही हा प्रस्ताव पाठवला. ते पाहिल्यानंतर ते इतके हे झाले, त्यांनी 8 दिवसांनी त्याचा रिप्लाय दिला. खूप त्यांनी घटनेच्या बाजूनी, इकॉनॉमिक्सनी सगळा विचार केला, कारण त्याचा अनुभव. त्यांचं नाव आहे डॉक्टर आत्रे, वय वर्ष 87, दिल्लीत आहेत. मी तुम्हाला त्यांचं मेल पण दाखवतो. आणि ते म्हणाले की इतकं प्रॉपर आहे की घटनेनी हेच फक्त व्हायला पाहिजे. आम्ही त्याच्यानंतर काय केलं की आम्ही महाराष्ट्रात असल्यामुळे मग भारताचे माजी सरन्यायाधीश शरदजी बोबडे यांना आम्ही ते प्रेझेंटेशन दिलं. ते म्हणाले की हे व्हायलाच हवं आहे, इतकं हे झालं. आता तुम्हाला हे झालं व्हर्टिकल. आता आम्ही तुमच्या माध्यमातून, कारण न्यूज डंकाचा जो एकूण मला जो दिसतो, म्हणजे तुमच्या ह्याच्यातले जे खालचे कॉमेंट्स येतात ते संवेदनशील आहेत, ते नुसते ट्रोल नाही आहेत. त्याच्यामध्ये इतकी छान लोक त्याच्यामध्ये हे देत आहेत, आणि ती व्हॅल्यू ॲडिशन खूप गरजेची आहे, कारण हे मानवतेचं काम आहे. ह्यात कुठलाही प्रश्न वाटू द्या, आपण सगळ्यांनी मिळून ते आणखी उत्तराचा, आमचा प्रवास उत्तराचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला, आमच्या दृष्टीने तुम्ही पॅथॉलॉजीची लॅबोरेटरी आहे, तुम्ही रोग निदान करताय, आम्ही फार्मास्युटिकल लॅबोरेटरी, आम्हाला त्याच्यावरचं औषध हवं आहे. रोग नसेल तर औषध तर आम्ही कसं शोधणार. त्याच्यामुळे आम्हाला तुमची का गरज आहे. आणि तुम्ही हे जे तुमच्या ह्याच्यातनं जे तुम्हाला कॉमेंट्स येतील, त्यातले संवेदनशील जे कॉमेंट्स आहेत ते हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे असतील. बिलकुल, कारण त्या इनपुटवरच हा आणखी प्रस्ताव जास्तीत जास्त काय झालं पाहिजे. 140 कोटीमध्ये एकाचंही स्वार्थाला झालेलं हे आम्हाला चालणार नाही. तर आम्हाला काय हवं आहे की कुणाचाही स्वार्थ न दुखवता, आणि देश वसुधैव कुटुंबकम, आमच्या सबका साथ सबका विकास, थोडक्यात वसुधैव कुटुंबकम. आम्हाला शेवटी काय हवं आहे की आम्हाला दरुल इस्लाम शक्य नाही, आम्हाला कॅपिटलिझम शक्य नाही, आम्हाला सोशलिझम नाही पटत हवं, आम्हाला मानवतावाद पटतो. आम्ही देव नाही आहेत, आम्ही दानव नाही आहेत, आम्ही मानव आहेत. मानवाला मानवाचेच कायदे आणि मानवाचंच हवं आहे. देवासारखं पूर्ण निरपेक्ष होणं आम्हाला शक्य नाही आहे, दानवासारखं पूर्ण लोभी होणं आम्हाला ते शक्य नाही आहे. हे 2-2% जे आहेत,
आम्ही साधे मानव आहेत, 96% मानवासारखं छान कायदे, पूरक कायदे जगायला, ज्याच्यातनं मानवी आनंद वाढेल, मानवी आनंद. आणि आता हे मोदी गव्हर्नमेंट करतं आहे की नवे नवे इंडेक्स भारतीय स्टाईलने बनवायला हवेत. आता काय होतं आहे की त्या इंडेक्सवर आम्ही म्हणजे वेगळ्याच थर्मामीटरवर आम्ही वेगळंच काहीतरी मोजतोय. आम्हाला शेवटी मानवी आनंद वाढवायचा आहे. मला असं वाटतं की तुमचा जो पहिला प्रस्ताव होता 2016 साली ज्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात आली ती केली नरेंद्र मोदींनी आणि पुन्हा एकदा त्यांचं सरकार येईल अशा प्रकारचं चित्र दिसतंय. आणि हा प्रस्ताव तुम्ही आधीच देशाच्या राष्ट्रपतींकडे मांडलेला आहे, त्यांना तो आवडलेला आहे. त्यामुळे अपेक्षा आहे की मोदी 3मध्ये याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने काही पावलं पडू शकतील. आम्हाला जर नाही झालं तर एवढंच वाटेल की अजून आम्हाला काहीतरी जास्त काम करायला पाहिजे. कारण 140 कोटी मोदींचा सुद्धा स्वार्थ असलाच पाहिजे ना. त्यांनाही पक्ष वाढवायचा आहेच ना, त्यांनाही वोट बँक हवीच आहे ना. तर आम्हाला अपेक्षाच आहे आणि ते व्हायला हवंच. तुम्ही थोडक्यात मोदींना गाजर हम लढण्यावाले आहे. आम्हाला मोदींना गाजर दाखवायच्या पेक्षा आमच्या दृष्टीने मी परत तुम्हाला शेवटी एकदा एक सांगतो, राजकीय पक्ष आमच्यासाठी हॉस्पिटल आहे. त्याच्याबदले राजकीय नेते आहेत ते डॉक्टर आहेत आणि पेशंटला औषध हवं आहे. आम्ही सगळे पेशंट आहेत आणि आम्ही औषध बनवणारी कंपनी आहे, आम्ही डॉक्टर नाही आहेत. आत्ता जर बघितलं तर देशातलं सगळ्यात चांगलं हॉस्पिटल जे सगळ्यात मोठं आहे ते BJPचं दिसत आहे. आणि मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स होतात. नाही, कारण जगातले सगळ्यात मोठे मेंबर त्यांचे आहेत. म्हणून जगामध्ये सगळ्यात मोठा राजकीय पक्ष म्हणजे चायनाच्या कम्युनिस्ट पक्षापेक्षा BJP मोठा आहे. आणि एक चांगला डॉक्टर आहे मोदी, आम्हाला माहिती आहे. आता त्या डॉक्टरकडे जर औषधच नसेल तर ते बिचारे त्यांना जे हवं ते देणारच. आम्ही आपलं औषधाची हे औषध बघा आम्हाला वाटतं आहे. म्हणून आम्ही याच्यामध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हचा रोल घेऊन आम्ही सगळ्या पक्षांच्या डॉक्टरकडे जाणार. आम्ही राहुल गांधीकडे हे प्रपोजल घेऊन नक्की जाणार आणि ते तुम्हाला राजीव गांधी फाउंडेशनकडे पाठवणार. ह्याच्यात नाही पाठवणार कारण 1 लाख रुपये आधीच बोलले असल्यामुळे आहे असं होतं का असं म्हणून सांगणार. फक्त निवडणुकीपुरते बोलतात. कारण त्याच्यातले जवळपास 20% वोट तर डायरेक्ट मिळतात म्हटल्यानंतर. आणि मग ते आम्हाला त्यांचे पॉलिटिकल स्वार्थ माहितीच आहेत ना. पण आम्हाला मोदींच्याकडनं अपेक्षा आहेतच. अनिलजी, आपण मला वाटतं गेला 1.5 तास चर्चा करतोय आणि अनेक मुद्द्यावर अगदी हॉट चर्चा आली, गरमागरम चर्चा, कळलं की नाही. म्हणजे या निमित्ताने माझ्या मनातले अनेक प्रश्न मी तुम्हाला विचारले, इतरांच्या मनात जे प्रश्न आहेत म्हणजे आमच्या सहकाऱ्यांबरोबर या विषयावर चर्चा आलेली ते प्रश्नसुद्धा मी तुम्हाला विचारले. तर तुम्ही न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात, आपला मूल्यवान वेळ दिलात आणि मला कौतुक अशासाठी वाटतं की तुम्ही न्यूज डंकामध्ये येण्यासाठी लातूरवरून प्रवास करत येता इथे, लातूर ते पुणे आणि पुणे ते मुंबई. तर त्याच्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून तुमचा जो प्रस्ताव आहे तो न्यूज डंकाच्या हजारो लाखो प्रेक्षकांपर्यंत पोचावा अशी आपण आशा बाळगूया. आणि खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. जाताना फक्त कारण तुम्ही इतकं हॉट डिस्कशन म्हटलं ते मला का आवडलं, कारण मी जेव्हा तुमची YouTube पाहतो तेव्हा मला तुमच्यातला ते टोन स्वच्छ, प्रामाणिक आणि थेट प्रश्नाला भिडणारा, हे क्रिटिक्स नाही आहे, हे कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम आहे. कारण त्याच्याशिवाय ते औषध पूर्ण नाही होणार. मला हे खरंच आवडलं कारण तुम्हाला माहिती आहे का, हे व्हॅल्यू ॲडिशन आहे. म्हणजे तुम्हाला जरी वाटलं की तुम्ही खूप अवघड, उलट ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे मी तुम्हाला मनातनं धन्यवाद याच्यासाठी म्हणणार आहे, कारण हे तुमचे इनपुट आम्हाला फार गरजेचे आहेत. मनातनं धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.